नमस्कार. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग इयत्ता 8वी आज दिनांक 21 सप्टेंबर 2021. आजचा विषय आहे सामान्य विज्ञान आणि आजचा घटक आहे द्रव्याचे संघटन. शाळा बंद पण शिक्षण चालू या उपक्रमाअंतर्गत ऑनलाईन शिक्षण वर्गामध्ये मी कीर्ती सुरेश झुंजडे, साईनाथ नगर मनपा मराठी उच्च प्राथमिक शाळा क्रमांक 1 घाटकोपर एन विभाग आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे. मुलांनो, आज आपण इयत्ता 8वीच्या विज्ञान विषयातील द्रव्याचे संघटन कंपोजिशन ऑफ मॅटर या पाठाला सुरुवात करणार आहोत. आजचा सुविचार आहे, विज्ञान हा त्याच्या ज्ञानाच्या भागापेक्षा अधिक विचार करण्याची पद्धत आहे. सायन्स इज अ वे ऑफ थिंकिंग मच मोर दॅन इट इज अ बॉडी ऑफ नॉलेज. मुलांनो, आपण विज्ञान शिकतोय, यामुळे आपण विचार करायला लागलो. विज्ञान समजून घेतलं म्हणजे हे का घडलं, कसं घडलं, केव्हा घडलं असे प्रश्न मनाची विचारून त्यावर विचार करायला लागतो आणि मग प्रत्येक गोष्टीचा कार्यकारण विचार आपण शोधून काढत असतो आणि हे असे घडू शकेल असं भाकीत पण नकळत आपल्या डोक्यात येऊन जातं. जसे हवामान शास्त्रज्ञ हवामानाचा अंदाज बांधतात व आपल्याला धोक्याच्या सूचना देतात, म्हणजेच काय तर ते भाकीतच करतात. हवामानाचा अभ्यास करून त्याचा कार्यकारण भाव समजून हवामानाचे भाकीत वर्तवले जाते. एवढंच काय तर अवकाशात तारकापुंज, तारकामंडल यांच्यात होणाऱ्या घडामोडी, सूर्यग्रहण, चंद्रग्रहण पुढे कधी होणार हे देखील गणितीच्या सहाय्याने आधीच सांगितले जाते. फार वर्षापूर्वी रशियन शास्त्रज्ञ मेंडेलिव्ह यांनी सुद्धा मूलद्रव्यांचे भाकीत करून आवर्त सारणी तयार केली होती आणि ते भाकीत खरे ठरले. त्यामुळे आजही आपण त्या आवर्त सारणीचा विचार करून अभ्यास करतो आणि म्हणूनच मुलांनो, विज्ञान शिकताना काही प्रश्न स्वतःलाच विचारून त्याची उत्तरं शोधायला शिका. म्हणजे तुम्हाला विज्ञान अगदी सोपं वाटेल आणि त्याच्यामध्ये रुची देखील निर्माण होईल. विज्ञानात देखील ज्ञान अफाट आहे. म्हणूनच मुलांनो, विज्ञान हा त्याच्या ज्ञानाच्या भागापेक्षा अधिक विचार करण्याची एक पद्धत आहे असं म्हटलं आहे. आजच्या या पाठानंतर तुम्हाला द्रव्याच्या भौतिक अवस्था सांगता येणार आहे. द्रव्याच्या अवस्थांची वैशिष्ट्य तुम्ही सांगू शकणार आहात. द्रव्याचे रासायनिक संघटन तुम्हाला सांगता येणार आहे. मूलद्रव्य म्हणजे काय, त्यांचे प्रकार कोणते हे देखील तुम्ही सांगणार आहोत. मुलांनो, जे आपण पाहू शकतो व ज्याची आपल्याला अनुभूती घेता येते त्याला किंवा वस्तू ज्यापासून तयार होते त्याला पदार्थ असे म्हणतात. उदाहरणार्थ तुमच्या समोर आता वही आहे, पेन आहे, पुस्तक आहे, हे सगळे पदार्थच आहेत. पदार्थाला शास्त्रीय भाषेत द्रव्य, मॅटर असे म्हणतात. सर्व पदार्थ सूक्ष्म कणांनी बनलेले आहेत हे सर्वप्रथम महर्षी कणा यांनी सांगितले होते. आपल्या अवतीभोवती जे सगळे पदार्थ आहेत ते सर्व पदार्थ द्रव्याने बनलेले आहेत. आपल्या रोजच्या जीवनात अनेक वस्तूंना आपण स्पर्श करतो, डोळ्यांनी बघतो, तसेच आपण त्या वस्तूंची नावं देखील सांगू शकतो. अशाच पदार्थांना आपण विज्ञानात द्रव्य असं म्हणतो. म्हणजे सर्व वस्तू द्रव्यांच्या बनलेल्या असतात, ज्याला वस्तुमान असते, जी जागा व्यापतात. या आधी आपण द्रव्य या विषयावर अभ्यास केला आहे. तुम्हाला माहित आहे का की या द्रव्याच्या अवस्था किती आहेत? तर द्रव्याच्या एकूण 3 अवस्था आहेत, स्थायू, द्रव आणि वायू. पदार्थाची एक अवस्था बदलून जेव्हा तो दुसऱ्या अवस्थेत जातो, या क्रियेस
अवस्थांतर म्हणतात. हे अवस्थांतर उष्णता दिल्याने किंवा काढून घेतल्याने दिसून येते. 19व्या शतकात जे विलार्ड गिब्स या शास्त्रज्ञाने पदार्थाची वैशिष्ट्ये ही त्याच्या अवस्थांवर अवलंबून असतात, त्यांच्या कणांच्या रचनेवर अवलंबून असतात, हे दाखवून दिलं. आता उदाहरण बघितलं तर पाणी हे जर उदाहरण आपण बघितलं तर पाण्याचा बर्फ ही स्थायीरूप अवस्था आहे. पाणी हे द्रव अवस्थेतील आहे आणि वाफ ही वायू अवस्थेतील आहे, हे तुम्हाला माहितीच आहे. अवस्था म्हणजे द्रव्याने धारण केलेला विशिष्ट आकार होय. त्यानुसार तसं बघितलं तर द्रव्याच्या 4 अवस्था आहेत: घन, द्रव, वायू आणि चौथी अवस्था आहे आयनद्रायू म्हणजे प्लाझ्मा स्टेट. याशिवाय इतरही काही अवस्थांचा शोध लागलेला आहे. या अवस्था नैसर्गिकरित्या अभावानेच आढळतात, पण प्रयोगशाळेत कृत्रिम पद्धतीने कृत्रिम वातावरणात त्या संभवतात. यात बोस आइन्स्टाईन कंडेन्सेंट ही एक अवस्था आहे. भारतीय शास्त्रज्ञ चंद्रशेखर बोस आणि आइन्स्टाईन यांची थिअरी वापरून या अवस्थेचा शोध लागला, म्हणून याला बोस आइन्स्टाईन कंडेन्सेंट असं म्हणतात. दुसरी आहे न्यूट्रॉन डिझर्नेट. ही सुद्धा एक अवस्थाच आहे. यासाठी तुम्हाला एक छोटासा प्रयोग मुलांना करायचा आहे. काय करणार आहात माहितीये? एक छोटीशी बाटली घ्या, त्याच्यामध्ये काही मोहरीचे दाणे टाका आणि त्या बाटलीच्या तोंडावर एका मोठ्या फुग्याला बरोबर मध्यभागी सुईच्या साहाय्याने एक लांब दोरा ओवून पक्की गाठ मारा व हा रबरी पडदा त्या बाटलीच्या तोंडावर बसवा. दोरा बाहेर राहील अशा रीतीने हा पडदा बसवायचा आहे. दोरा फुगा अगदी ताणून बसवा. आता बाटली उलटी करून दोऱ्याच्या साहाय्याने रबरी पडदा तो प्रथम हळूहळू ओढून बघा, नंतर थोडं जोरात ओढा आणि परत मग खूप जोराने पडदा वर खाली करा. काय बरं तुम्हाला दिसेल त्याचं निरीक्षण तुम्हाला करायचं आहे. तर ज्यावेळी तुम्ही अगदी हळूहळू ओढाल तेव्हा मोहरीच्या दाण्यांचं जी हालचाल होते ना, ती हालचाल जागच्या जागीच होते. त्यांची कंपनं जागच्या जागी झालेली दिसतात. जेव्हा तुम्ही थोडस जोराने ओढाल तेव्हा ती कंपनं वाढलेली दिसतात आणि खूप जेव्हा जोराने ओढताय तेव्हा मात्र हे दाणे वर जाऊन बाटलीच्या तळाशी आदळतात आणि पुन्हा बाटलीच्या तोंडावर असलेल्या पडद्यावर येतात, पुन्हा वर जातात. यामध्ये आपण पडदा खालीवर करून हवेमार्फत या मोहरीच्या दाण्यांना कमी अधिक ऊर्जा देतो. त्यामुळे मोहरीच्या दाण्यांची हालचाल होताना दिसते. तशीच हालचाल स्थायू, द्रव आणि वायू या अवस्थांमधील द्रव्यांच्या कणांमध्ये ही होते. म्हणजेच अणू किंवा रेणूंमध्ये आंतररेणवीय आकर्षण बल कार्य करते. हे आंतररेणवीय आकर्षण बल एकाच रेणूमध्ये अधिक असते. या बलाच्या क्षमतेनुसार पदार्थांच्या कणांची हालचाल होत असते आणि त्यांची अवस्था बदलते. म्हणजे पदार्थाच्या ज्या आपण 3 अवस्था बघितल्या त्याच घन पदार्थांना स्वतःचा आकार असतो. घन पदार्थांना स्थायीरूप अवस्था असं देखील म्हणतात. या घन पदार्थातील कण एकमेकांपासून फारसे हलू शकत नाही, कारण त्यांच्यामध्ये आंतररेणवीय म्हणजे इंट्रामॉलिक्युलर फोर्स हा अतिशय प्रभावी असतो. तो प्रभावीपणे कार्य करत असतो.
आता मुलांना बल म्हणजे काय, काय बरं असतं हे? तर बल म्हणजे एखाद्या पदार्थाची गती बदलण्यास पुरेसा असणाऱ्या भौतिक राशीस आपण बल असे म्हणतो. मग आंतररेणवीय बल म्हणजे काय? तर मुलांनो, आंतररेणवीय बल म्हणजे पदार्थातील दोन रेणूंमधील बल म्हणजे फोर्स, की ज्यामुळे हे रेणू एकमेकांना धरून ठेवतात. असे हे आंतररेणवीय बल स्नायूंमध्ये प्रभावी असल्यामुळे स्नायूंचे कण अगदी जवळजवळ असून त्यांना ठराविक जागी ते कंप पावत असतात. त्यामुळे स्नायूंना उच्च घनता प्राप्त होते. तर त्यांच्यामध्ये सपिंग्यता म्हणजे कॉम्प्रेसिबिलिटी ही अगदी नगण्य असते. कॉम्प्रेसिबिलिटी म्हणजे काय? तर आता बघा, तुमच्या समोर पुस्तक आहे, पेन आहे किंवा वही आहे, त्याला तुम्ही दाबून बघा बरं, दबतं का ते? नाही ना दबत. त्यालाच सपिंग्यता असं म्हणतात. कुठलाही घन पदार्थ दाबल्यावर तो दबत नाही. म्हणजेच त्यांच्यामध्ये ही सपिंग्यता म्हणजे कॉम्प्रेसिबिलिटी अगदीच नगण्य असते. नाहीशी म्हटलं तरी हरकत नाही, चालेल. घन पदार्थातील कण हे एकूण 4 बंधांनी एकमेकांशी बांधले गेलेले आहेत. पहिला बंध आहे आयनी बंध, दुसरा आहे सहसंयुज बंध, तिसरा धातू बंध आणि चौथा वॅन्डर वॉल्स म्हणजे रेणवीय बंध. या सगळ्यांमध्ये रेणवीय बंध सर्वात कमजोर असतात आणि या बंधाने तयार झालेले जे पदार्थ आहेत ते अगदी मऊ असतात. त्यांचा वितळ बिंदू म्हणजे मेल्टिंग पॉइंट म्हणजे ज्या तापमानाला पदार्थ वितळायला लागतो ते तापमान, त्याला वितळ बिंदू असं म्हणतात. उदाहरणार्थ पाण्याचं जेव्हा बर्फाचं जेव्हा पाणी व्हायला लागतं ते 0 डिग्री सेंटीग्रेडला होतं. म्हणजेच काय, तर बर्फाचा वितळ बिंदू हा 0 डिग्री सेंटीग्रेड आहे, म्हणजेच अगदी कमी आहे. घनरूप आयोडीन हे याचा देखील वितळ बिंदू हा 113.60 डिग्री सेंटीग्रेड इतका आहे. म्हणजेच वेगवेगळे हे बिंदू या बंधांनी बांधले गेलेले आहेत. वेगवेगळे हे जे रेणू आहेत पदार्थातील हे या बंधांनी बांधले गेले आणि या उलट सहसंयुज बंध जे आहेत ते अतिशय टणक असून ज्या जे स्थायीरूप पदार्थ ज्यांचे रेणू सहसंयुज बंधांनी बांधले गेलेले आहेत ते पदार्थ अतिशय टणक असतात आणि त्याचा वितळ बिंदू देखील उच्च असतो. उदाहरणार्थ हिरा. हिरा हा अतिशय कठीण पदार्थ मानला जातो आणि त्याचा वितळ बिंदू आहे 3550 डिग्री सेल्सिअस. आता आपण पुढची अवस्था बघूया, द्रव अवस्था, लिक्विड स्टेट. द्रव अस्थिर असतात कारण त्यांचे कण स्थलांतर करत असतात. जेव्हा घन पदार्थाला उष्णता दिली जाते तेव्हा घन पदार्थ वितळून तो द्रव अवस्थेत संक्रमित होतो. उष्णतेमधील ऊर्जा वापरून कणांचं अंतर वाढतं व या अंतरामुळे द्रवाला प्रवाहीपणा प्राप्त होतो. यात आंतररेणवीय बल हे मध्यम स्वरूपाचे असते. ते द्रवांना ठराविक जागेत तितक्याच प्रमाणात अडकवून ठेवू शकत नाही, परंतु एकत्रितपणे त्या कणांचे गठन करण्यासाठी हे बल प्रभावीपणे कार्य करते. त्यामुळे द्रवाचे आकारमान हे ठराविक असतं, ठराविक राहतं, पण आकार मात्र ठराविक राहत नाही आणि धारक पात्राप्रमाणे त्यांचा आकार बदलतो. धारक पात्र म्हणजे काय, तर आपण ज्या भांड्यामध्ये तो द्रव ओततो तो आकार त्या द्रवाला प्राप्त होतो. जर आपण गोल भांड्यात
द्रव ओतला तर त्या द्रवाला गोल आकार मिळतो. जर पसरट भांड्यात ओतला किंवा चौकोनी भांड्यात ओतला तर त्याला त्याप्रमाणे आकार प्राप्त होतात. म्हणजे ज्या भांड्यात आपण द्रव ओततो, ज्या धारक पात्रामध्ये आपण जो द्रव ओततो त्यानुसार त्या द्रवाला आकार प्राप्त होतो. उदाहरणार्थ रॉकेल, पाणी, तेल, दूध आणि या द्रवांमधली सपिंडता पण खूपच कमी असते. म्हणजे ते रेणू एकमेकांना धरून तर ठेवतात पण अगदी जवळ ते रेणू राहत नाही आणि म्हणूनच त्याला प्रवाहिता प्राप्त होते आणि म्हणून आपण त्याला द्रव अवस्था म्हणतो. आपण पुढच्या अवस्थेकडे जाऊया, वायू अवस्था, गॅसियस स्टेट. वायू पदार्थ खूप अस्थिर व प्रवाही असतात कारण त्यांचे कण खूप स्थलांतरे करतात. द्रव पदार्थ जर त्या उत्कलन बिंदूपर्यंत तापवला तर त्याचे बाष्पात रूपांतर होते. उत्कलन बिंदू म्हणजे द्रव ज्या तापमानाला उकळतो तो बिंदू म्हणजे त्या द्रवाचा उत्कलन बिंदू होय. प्रत्येक द्रवाचा उत्कलन बिंदू भिन्न असतो. उदाहरणार्थ पाणी हे 100 डिग्री सेल्सिअसला उकळतं म्हणून पाण्याचा उत्कलन बिंदू 100 डिग्री सेल्सिअस इतका आहे. या रूपांतरात पाण्याच्या आयतनात सुमारे 1000 पट किंवा त्याही पेक्षा अधिक वाढ होते. वायूंमध्ये आंतररेणवीय बल हे अतिशय क्षीण म्हणजे खूपच कमी असते. त्यामुळे वायूचे घटक कण मुक्तपणे हालचाल करू शकतात व जितकी उपलब्ध जागा मिळेल तितकी जागा ते व्यापून घेतात. त्यामुळे वायूंना ठराविक आकार व आकारमान नसतं पण सपिंडता मात्र उच्च असते. उदाहरणार्थ हवा, हवेमध्ये असलेले वेगवेगळे गॅसेस जसं हायड्रोजन, ऑक्सिजन, कार्बन इत्यादी. आणि चौथी अवस्था आहे आयन द्रायू अवस्था म्हणजे प्लाझ्मा स्टेट. यामध्ये 50% घन आयन व 50% मुक्त इलेक्ट्रॉन यांच्या मिश्रणास आयन द्रायू अवस्था म्हणजे प्लाझ्मा स्टेट म्हणतात. हे नाव सर्वप्रथम आय लॅडगेट बूथ या शास्त्रज्ञांनी दिलं. आयन द्रायू म्हणजे अतिशय मोठ्या प्रमाणात आयनीकरण झालेला वायू होय. आयनीकरण म्हणजे एक रूपांतरण प्रक्रिया आहे ज्यात रासायनिक, भौतिक द्वारे आयन तयार केले जातात. आयनीकरण इलेक्ट्रोलाइटिक पृथक्करणाशी संबंधित आहे. विश्वातील एकूण द्रव्यांपैकी जास्तीत जास्त द्रव्य आयन द्रायू स्थितीतच आहेत. तर तारे, आंतरतारकीय अवकाश आयन द्रायूने भरलेला आहे. आपला सूर्य हा देखील जवळजवळ संपूर्णपणे आयन द्रायूमय आहे. वायूचा दाब कमी करून त्याचे तापमान पुरेसे वाढविले असता त्याचे आयन द्रायू अवस्थेत रूपांतर होते. हा प्रकार तापमान वाढून घन पदार्थांचे द्रवात अथवा द्रवाचे वायूत रूपांतर करण्यासारखे आहे व या दृष्टिकोनातून आयन द्रायू अवस्थेला चौथी अवस्था म्हणण्याचा प्रघात आहे. या अवस्थेचा विशेष अभ्यास 20व्या शतकातच सुरू झाला होता. मुलांनो, द्रव्याच्या लहानात लहान कणाला अणू म्हणतात हे तुम्हाला माहितीच आहे. द्रव्याचे प्रकार कोणते हे तुम्हाला माहित आहे का? तर द्रव्याचे 3 प्रकार प्रामुख्याने आहेत: मूलद्रव्य, संयुग आणि मिश्रण. द्रव्याचं रासायनिक संघटन, केमिकल कंपोजिशन ऑफ मॅटर ही सुद्धा
एक द्रव्याचं वर्गीकरण करण्याची पद्धत आहे. यामध्ये द्रव्याचे लहानात लहान कण एकसारखे आहेत की वेगवेगळे आहेत किंवा कशापासून बनलेले आहेत यावरून द्रव्याचे 3 प्रकार पडलेत. मूलद्रव्य, एलिमेंट, संयुग, कंपाऊंड आणि मिश्रण, मिक्सचर. यात मूलद्रव्याचे आणखीन 3 प्रकार पडतात. धातू, अधातू आणि धातू सदृश. संयुगाचेही 2 प्रकार आहेत, आयनिक आणि सहसंयोजक. मिश्रणामध्ये देखील 2 प्रकार आहेत, समांगी मिश्रण आणि विषमांगी मिश्रण. विषमांगी मध्ये निलंबन आणि कलील हे 2 प्रकार पडतात. आपल्याला पुढच्या याच पाठात पुढे हे सगळं बघायचं आहे. आपण आता पहिला प्रकार मूलद्रव्य, एलिमेंट याच्याकडे वळूया. ज्या पदार्थांच्या रेणूमध्ये एकाच प्रकारचे अणू असतात किंवा एकाच प्रकारच्या अणूंचा बनलेला मूलभूत रासायनिक पदार्थ म्हणजे मूलद्रव्य. Any substance that cannot be decomposed into a simpler substance by ordinary chemical process is called element. Element is a pure substance consisting only atoms that all the same numbers of protons in their nucleus. उदाहरणार्थ ऑक्सिजन. आता ऑक्सिजनचं रेणुसूत्र हे O2 आहे, पण या ऑक्सिजन मध्ये ऑक्सिजनचे 2 अणू जोडीने राहतात. हायड्रोजन, कार्बन ही सगळी मूलद्रव्य आहेत. इसवी सन 2015 पर्यंत 118 मूलद्रव्यांचा शोध लागला आहे. त्यापैकी 92 मूलद्रव्य ही निसर्गात आढळतात. 82 किंवा त्यापेक्षा जास्त अणुक्रमांक असलेली मूलद्रव्य अस्थिर असतात व किरणोत्सर्गाने त्यांचा ऱ्हास होतो. रशियन शास्त्रज्ञ मेंडेलिव्ह यांनी 1869 मध्ये त्यावेळी ज्ञात असलेल्या मूलद्रव्यांचा विशिष्ट क्रमांकांच्या सहाय्याने मांडणी करून एक तक्ता बनवला. समान गुणधर्मांची मूलद्रव्ये विशिष्ट आवर्तनानंतरच एकाच रकान्यात येतील अशी मूलद्रव्यांची तक्त्यात मांडणी केली आणि जी मूलद्रव्य ज्ञात नव्हती त्यांच्या अणुक्रमांक व त्यांची वैशिष्ट्य यांचे भाकीत करून त्या तक्त्यात त्या मूलद्रव्यांचे स्थान निश्चिती केली होती. ते स्थान रिकाम ठेवलं होतं. म्हणूनच त्या तक्त्याला मूलद्रव्याचा आवर्ती तक्ता, पिरियॉडिक टेबल ऑफ एलिमेंट्स असं म्हटलं जातं. आता मूलद्रव्यांचं 3 प्रकार आहेत, धातू, मेटल, अधातू, नॉन मेटल आणि धातू सदृश म्हणजे मेटलॉइड. आपण पाहिले की निसर्गात 92 मूलद्रव्य ही निसर्गातच आढळतात आणि 13 पेक्षा जास्त मूलद्रव्य ही शास्त्रज्ञांनी कृत्रिम पद्धतीने प्रयोगशाळेत तयार केलेली आहेत. मूलद्रव्याच्या प्रकारावरून मूलद्रव्यांचे वर्गीकरण आणखीन वेगवेगळ्या प्रकारे केले आहे. आपण थोडक्यात त्याची ओळख करून घेऊया, कारण ते तुम्हाला पुढील इयत्तेत अभ्यासासाठी उपयोगात पडणार आहे. मुलांनो, विज्ञान विषय असा आहे की सुरुवातीला आपण फक्त बेसिक संकल्पना समजून घेतो आणि जसे जसे आपली इयत्ता वाढते तस त्या संकल्पनेचा विस्तार देखील वाढतो आणि मग आपल्याला त्याविषयी अधिक ज्ञान मिळवण्यास सोपं जातं. बघा, पाणी. आपण अगदी इयत्ता 1ली पासून पाण्याचा अभ्यास करत आहोत, पण यावर्षी तुम्हाला पाण्यातील मूलद्रव्य कोणती, त्यांचं रासायनिक सूत्र कोणतं
या सगळ्या गोष्टी माहिती झाल्या असतील. चला तर मग आपण या मूलद्रव्यांच्या वर्गीकरणाची थोडक्यात माहिती घेऊया. पहिलं मूलद्रव्याचा प्रकार आहे अक्रिय वायू. यामध्ये 6 मूलद्रव्यांचा समावेश होतो, ज्यांचा अणुक्रमांक 2, 10, 18, 36, 54 आणि 84 आहे. अणुतील इलेक्ट्रॉनच्या रचनेनुसार केलेल्या मूलद्रव्यांच्या कोष्टक रूपी मांडणीमध्ये मूलद्रव्यांच्या क्रमांकास अणुक्रमांक असं म्हणतात व तो इंग्रजी झेड या अक्षराने दर्शविला जातो. या गटातील मूलद्रव्यांच्या अणूंची रासायनिक क्रियाशीलता अगदी नगण्य स्वरूपाची असून त्यांचा गोठण बिंदू अगदी कमी मूल्याचा असतो. दुसरा प्रकार आहे धातू, मेटल. काठिण्य, वर्धनीयता, तन्यता, चकाकी, उष्णता, सुवाहक, विद्युतचे आणि उष्णतेचे सुवाहक हे गुणधर्म या धातू म्हणजे स्थायू रूपामध्ये आढळतात. त्याला अपवाद आहे पारा. पारा हा सामान्य तापमानाला द्रव स्थितीत असतो. या मूलद्रव्यांकरिता संयुजा इलेक्ट्रॉन पैकी अणूच्या कवचातील इलेक्ट्रॉन काही मुक्त अवस्थेत असतात, मुक्त अवस्थेत जातात. त्यामुळे ही मूलद्रव्य विद्युतचे उष्णतेचे सुवाहक असतात. उदाहरणार्थ लोखंड, ॲल्युमिनियम, तांबे, सोने इत्यादी. पुढचा प्रकार आहे अधातू, नॉन मेटल. न चकाकणारे, ठिसूळ, उष्णता व विजेचे दुर्वाहक असतात. या गटात 15 मूलद्रव्ये बसतात. या सर्वांमध्ये संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या मोठी असते. उदाहरणार्थ कार्बन, ब्रोमीन, हायड्रोजन, ऑक्सिजन. सर्वसामान्य तापमानाला हे अधातू द्रव, वायू व स्थायू रूपांमध्ये आढळतात. आता कार्बन हे जे मूलद्रव्य आहे हे सामान्य तापमानाला धातू या अवस्थेत आढळते, म्हणजे स्थायू रूपात आढळतं. ब्रोमीन हे द्रव रूपात आढळतं आणि हायड्रोजन, ऑक्सिजन हे सगळी मूलद्रव्य वायू रूपात आढळतात. पुढचा प्रकार आहे संक्रमणी मूलद्रव्ये. उच्च घनता व उच्च वितळबिंदू ही सामान्यतः लक्षणं असलेली सर्व धातू मूलद्रव्य ज्यांचा अणुक्रमांक 21 ते 31, 39 ते 49, 71 ते 81, 90 ते 103 आहे, ती मूलद्रव्ये या गटात येतात. या मूलद्रव्यांना नैसर्गिक रंग असतो व ती समचुंबकीय गुणधर्म दर्शवितात. पुढचा प्रकार आहे धातू सदृश, मेटेलॉइड. यामधील मूलद्रव्यांचे गुणधर्म काही धातूंसारखे तर काही अधातूंसारखे म्हणजे धातू व अधातू यांच्या दरम्यान असतात. म्हणून यांना धातू सदृश्य मूलद्रव्य असं म्हटलं आहे. उदाहरणार्थ आर्सेनिक, सिलिकॉन, सेलेनियम, टेलेनियम ही सगळी उदाहरणं या मेटेलॉइडची आहेत. त्यानंतरचा प्रकार आहे विरल मृत्तिका. यात अणुक्रमांक 21, 39, 57 ते 71 असलेले मूलद्रव्य येतात. या गटातील मूलद्रव्य अणूंना हायड्रोजन, नायट्रोजन आणि ऑक्सिजन यासारख्या अधातू मूलद्रव्यांविषयी आसक्ती असल्यामुळे ते त्यांच्याबरोबर रासायनिक संयुगे निर्माण करतात. पुढचा प्रकार आहे अर्धवाहक मूलद्रव्य. गॅलियम, सिलिनियम, जर्मेनियम व सिलिकॉन यासारख्या मूलद्रव्यांचा या गटात समावेश होतो. यांचा उपयोग अर्धसंवाहक म्हणून करण्यात येतो. पुढची प्रकार आहे
ऍक्टिनाइड श्रेणी. यात अणुक्रमांक 90 ते 103 असलेली मूलद्रव्य या गटात येतात. थोरियम पासून लॉरेन्सियम पर्यंतच्या मूलद्रव्यांचा या श्रेणीमध्ये समावेश होतो. या श्रेणीमधील सर्व मूलद्रव्य ही किरणोत्सारी आहेत. युरेनियमेतर मूलद्रव्य. काही मूलद्रव्यांचा शोध हा नंतर लागला. मग या मूलद्रव्यांना, नंतर शोधलेल्या मूलद्रव्यांना काही शास्त्रज्ञांची नावं, काही ग्रहांची नावं, तर काही शहरांची नावं देऊन ओळखली जातात. त्यापैकी युरेनियमोत्तर मूलद्रव्य हा एक प्रकार आहे. या वर्गात नेपच्युनियम ते लॉरेन्सियम ही 11 मूलद्रव्य कृत्रिमरित्या प्रयोगशाळेत तयार केलेली आहेत व त्याच्यानंतरची तयार झालेली मूलद्रव्य देखील याच गटात मोडतात. आणि शेवटचा प्रकार हा अतिजड मूलद्रव्य, ज्यांचा अणुक्रमांक 114 व त्यापेक्षा जास्त आहे, अशा मूलद्रव्यांना अतिजड मूलद्रव्य असं संज्ञा दिली आहे. परंतु या मूलद्रव्यांचा शोध अद्यापही लागलेला नाही. नुसतं या मूलद्रव्यांबद्दल भाकीत केलं आहे. मगाशी मी जे तुम्हाला सांगितलं ते याच पद्धतीने. मुलांनो, आपण आता मूलद्रव्यांचे वर्गीकरण अधिक समजण्यासाठी, विस्ताराने जाणून घेण्यासाठी एक छोटीशी कृती करूया. सर्वप्रथम मला माझं हे खेळा घेतला. हा लोखंडी खेळा आहे. त्यानंतर तांब्याची तार घेतली आहे, ही ॲल्युमिनियमची तार घेतली आहे आणि कोळसा. हे सगळी मूलद्रव्य आहेत. तांब्याची तार म्हणजे कॉपर, लोखंड आयर्न, ॲल्युमिनियम आणि कार्बन ही या वस्तू घेतल्यात. आता याला मी सँडपेपरने घासलंय. ही मूलद्रव्य ज्यावेळी मी घासली त्यावेळी ती चमकताना दिसतात. या उलट बघा, हे चमकताना दिसतंय, पण कोळसा नाही चमकला, उलट त्याचा भुसा पडायला लागला. आता यांच्यावर मी काही हातोडीने आघात करणार आहे. ज्यावेळी मी यांच्यावर हातोडीने आघात करते त्यावेळी हे जे हातोडीने आघात करते त्यावेळी हे चपटे होतात, पण याच्यावर जेव्हा मी आघात करते तेव्हा याचे तुकडे झालेले दिसतात. म्हणजेच काय मुलांनो, तर या मूलद्रव्यांमध्ये लहान लहान जेव्हा तुकडे होतात म्हणजे त्यांच्यामध्ये ठिसूळपणा दिसतो. जेव्हा या तारेला मी जेव्हा सँडपेपरने घासलेलं होतं तेव्हा त्यांच्यात चकाकी मला दिसली, पण कोळशामध्ये मात्र निस्तेजपणा दिसला. याला ठोकल्यावर याचं चपट्या तारेमध्ये रूपांतर झालेलं दिसलं. म्हणजेच काय, की वर्धनीयता, तन्यता, ठिसूळपणा, चकाकी असे वेगवेगळे भौतिक गुणधर्म आपल्याला या मूलद्रव्यांमध्ये दिसून येतात. मुलांनो, आपण आता द्रव्याच्या दुसऱ्या प्रकाराची थोडक्यात माहिती घेऊया, म्हणजे संयुग, कंपाऊंड. दोन किंवा अधिक मूलद्रव्य रासायनिक बंधनाने जोडली गेली की संयुगाची निर्मिती होते, किंवा दोन किंवा अधिक मूलद्रव्यांच्या रासायनिक संयोगातून तयार होणारा पदार्थ म्हणजे संयुग, कंपाऊंड होय. कंपाऊंड इज अ सबस्टन्स that results from a combination of two or more different chemical elements
something that consists of two or more things or a substance combined together. उदाहरणार्थ पाणी, पोटॅशियम परमॅंगनेट, सल्फ्युरिक ऍसिड इत्यादी. आता पाणी जे आहे हे हायड्रोजन आणि ऑक्सिजन या दोन मूलद्रव्यांनी बनलेलं आहे. तसं पाहिलं तर हायड्रोजन हा जो मूलद्रव्य आहे ते वायुरूपात आहे आणि स्फोटक आहे, अतिशय हलकं आहे. पण ऑक्सिजन हा जे मूलद्रव्य आहे हे देखील वायुरूपात आहे, पण हा ऑक्सिजन हा प्राणवायू म्हणून आपण त्याला ओळखतो. हा वायू ज्वलनाला देखील मदत करतो. अशा या हायड्रोजन आणि ऑक्सिजनचे जेव्हा रासायनिक संयोग होतो तेव्हा पाण्याचा एक रेणू तयार होतो. म्हणजे हायड्रोजनचे दोन अणू आणि ऑक्सिजनचा एक अणू या दोन्ही वायूंचं, या दोन्ही रासायनिक पदार्थांचं जेव्हा रासायनिक संयोग होतो तेव्हा पाण्याचा रेणू एक तयार होतो आणि त्याचं रेणूसूत्र आहे H2O. म्हणजे तयार होणारं जे संयुग आहे हे पाणी आहे. आणि पाण्याचे गुणधर्म तुम्हाला ज्ञात आहेत की पाणी ना ज्वलनाला मदत करत ना पाणी स्फोटक आहे, उलट ते आग विझवण्याचं काम करतं. म्हणजे संयुगामध्ये जे पदार्थ ज्यांच्यामध्ये रासायनिक क्रिया घडून येते त्यांचं जे मूळ गुणधर्म आहे ते नष्ट होऊन नवीन गुणधर्माचा पदार्थ तयार होतो. यालाच आपण संयुग असं म्हणतो. त्यानंतरचा प्रकार आहे मिश्रण. वेगवेगळी मूलद्रव्य किंवा संयुगे एकमेकांमध्ये मिसळली की मिश्रण तयार होते. A substance that is made by mixing other substance together is called a mixture. या मिश्रणामध्ये जी घटक पदार्थ आहेत त्यांचे गुणधर्म मात्र कायम असतात. मिश्रणाचे लहानात लहान कण म्हणजे दोन किंवा अधिक मूलद्रव्य किंवा संयुगाचे अणू किंवा रेणू असतात. मिश्रणातील घटक पदार्थांचे ठराविक प्रमाणही निश्चित नसतं. दोन किंवा अधिक धातू यांच्या मिश्रणाने संमिश्र तयार होतात. आता हे संमिश्र वेगवेगळे आहेत. औद्योगिक जगतात या संमिश्रांचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. उदाहरणार्थ आता आपल्या घरातच बघा, स्टीलची भांडी आपण स्वयंपाकाला वापरतो. हे जे स्टेनलेस स्टील आहे हे कशाचं बरं बनतं? तर लोखंड, कार्बन, क्रोमियम आणि निकेल या मूलद्रव्यांपासून स्टेनलेस स्टील हे संमिश्र तयार झालेलं आहे आणि या प्रत्येकाचं गुणधर्म वेगळे आहेत. त्यानंतर पितळेची भांडी सुद्धा आपल्या घरात असतात. हे पितळ तांबे आणि जस्त या दोन मूलद्रव्यांपासून बनलेलं आहे. म्हणजे यांना संमिश्र असं म्हणतात. मुलांनो, तुमच्या पुस्तकामध्ये एक तक्ता आहे, मूलद्रव्य, संयुग आणि मिश्रण. आपण आताच या तिन्ही प्रकारांचा अभ्यास केला आहे. यामध्ये बघा मूलद्रव्य नायट्रोजन दिलेला आहे. आता इथे नायट्रोजनचे दोन अणू एकमेकांना जोडले गेलेत. म्हणजेच काय, नायट्रोजनचं रेणूसूत्र आहे N2 आणि दोन अणू कायम ते जोडीने असतात. त्यामुळे त्यांना नायट्रोजनचं रेणूसूत्र हे N2 तयार झालेलं आहे. ज्यावेळी नायट्रोजनचा ऑक्सिजन बरोबर संयोग होतो तेव्हा नायट्रोजन डायऑक्साइड हा रेणू तयार होतो. त्यानंतर मिश्रण. आता हवेमध्ये आपण बघितलं नायट्रोजनचं प्रमाण 78% आहे आणि हवेतच नायट्रोजन डायऑक्साइड वायू देखील आहे मिसळलेला. ऑक्सिजन, मगाशी मी सांगितलं की ऑक्सिजनचं रेणूसूत्र हे O2 आहे. म्हणजेच ऑक्सिजनचे दोन अणू हे कायम एकत्रितरित्या आपल्याला दिसतात. याचा ऑक्सिजन बरोबर
जेव्हा नायट्रोजनचा ऑक्सिजन बरोबर संयोग होतो तेव्हा नायट्रिक ऑक्साईड हा रेणू तयार होतो आणि नायट्रोजन व ऑक्सिजन यांचं मिश्रण हे हवेतच आपण बघतो. मूलद्रव्यांचा घटक पदार्थ एकच आणि तो म्हणजे मूलद्रव्य स्वतः असतं. पण संयुगामध्ये मात्र हे घटक पदार्थ जरी एकच असतात, पण ते 2 पेक्षा जास्त मूलद्रव्यांनी तयार झालेले असतात आणि संयुगामध्ये जे तयार झालेले घटक पदार्थ हे स्वतः संयुगच असतं. मिश्रणामध्ये मात्र हे मूलद्रव्य घटक पदार्थ एकमेकां 2 किंवा अधिक मूलद्रव्यांपासून तयार होतात. मूलद्रव्यांचे सर्व अणू किंवा रेणू हे एक समान असतात. संयुगाचे सुद्धा सर्व रेणू एक समान असतात, पण मिश्रणातील घटक रेणू एकमेकांपासून भिन्न रासायनिक बंधनाने जोडलेले असतात किंवा त्याच्यातील रेणू 2 किंवा अधिक प्रकारचे असतात. मूलद्रव्यांच्या रेणूतील सर्व अणू एकसमान व एकमेकांना रासायनिक बंधाने जोडलेले असतात. मगाशी मी तुम्हाला सांगितलं रेणवीय बंध. संयुगाच्या रेणूतील घटक अणू 2 किंवा अधिक प्रकारचे व एकमेकांना रासायनिक बंधाने जोडलेले असतात. मिश्रणातील घटक रेणू एकमेकांपासून भिन्न रासायनिक बंधाने न जोडलेले नसतात, कारण त्यांच्यामधले जे घटक आहेत मिश्रणातील हे त्यांचा मूळ जो गुणधर्म आहे हा बदलत नाही. त्यामुळे त्यांच्यामध्ये कोणतीही रासायनिक क्रिया घडून येत नाही. मूलद्रव्य हे वेगवेगळे मूलद्रव्यांचे अणू किंवा रेणू हे वेगवेगळे असतात. जसं ऑक्सिजन, हायड्रोजन यांचे अणू हे वेगवेगळे असतात. संयुगामध्ये जे मिश्रण तयार होतं, ज्यांचं 2 मूलद्रव्यांमध्ये रासायनिक अभिक्रिया होऊन नवीन जो घटक तयार होतो त्यांचं प्रमाण मात्र ठराविक असतं. जसं मी मगाशी पाण्याचं उदाहरण दिलं की पाण्याच्या एका रेणूमध्ये हायड्रोजनचे 2 अणू आणि ऑक्सिजनचा 1 अणू मिळून पाण्याचा एक रेणू बनतो. हे प्रमाण कधीही बदलत नाही. मिश्रणामध्ये मात्र घटक पदार्थांचे प्रमाण हे बदलू शकतं. संयुगामध्ये घटक मूलद्रव्य जे आहेत हे मूळ मूलद्रव्यांच्या गुणधर्मापेक्षा भिन्न गुणधर्माचे असतात, पण मिश्रणामध्ये त्यांचा घटक पदार्थाचे गुणधर्म हे कायम राहिले जातात. मुलांनो, आपण जे आतापर्यंत पाठ बघितला त्यामध्ये आपण बघितलं द्रव्य म्हणजे काय, तर जे आपण पाहू शकतो, ज्यांची आपल्याला अनुभूती घेता येते त्याला किंवा वस्तू ज्यापासून तयार होतात त्याला पदार्थ, तर शास्त्रीय भाषेत द्रव्य असे म्हणतात, हे आपण पाहिलं. त्यानंतर अवस्थांतर म्हणजे काय हे पाहिलं. की पदार्थ जेव्हा एक अवस्था बदलून दुसऱ्या अवस्थेत जातो त्यासाठी त्याला उष्णतेची आवश्यकता असते, त्याला आपण अवस्थांतर असं म्हणतो. त्यानंतर आपण द्रव्याच्या अवस्था बघितल्या. द्रव्याच्या 3 अवस्था आहेत, स्थायू, द्रव आणि वायू. आणि चौथी अवस्था आपण बघितली होती आयनद्रायू म्हणजे प्लाझ्मा. या प्रत्येक अवस्थांचा आपण अभ्यास केला, त्यांची वैशिष्ट्य बघितली आणि त्यांची उदाहरणं देखील बघितली. त्यानंतर आपण द्रव्याचं वर्गीकरण बघितलं. द्रव्याचं वर्गीकरण प्रामुख्याने 3 प्रकारात होतं, मूलद्रव्य, संयुग आणि मिश्रण. आणि द्रव्याच्या रासायनिक संघटनेनुसार कसं वर्गीकरण आहे हे देखील आपण पाहिलं. त्यानंतर आपण मूलद्रव्य म्हणजे काय पाहिले.
की ज्या मूलत पदार्थांच्या रेणूंमध्ये एकाच प्रकारचे अणू असतात किंवा एकाच प्रकारच्या अणूंचा बनलेला मूलभूत रासायनिक पदार्थ म्हणजे मूलद्रव्य होय. त्यानंतर आपण मूलद्रव्यांचे प्रकार बघितले, ते अभ्यासले. धातू, अधातू, धातू सदृश्य, प्रत्येकाची वैशिष्ट्य व उदाहरणे हे छोट्याशा कृतीमधून देखील आपण बघितलं. त्यांची गुणधर्म अभ्यासले. त्यानंतर आपण संयोग म्हणजे काय हे बघितलं, की दोन किंवा अधिक मूलद्रव्ये रासायनिक बंधनाने जोडली गेली की संयुगाची निर्मिती होते. त्याचं उदाहरण आपण बघितलं होतं, पाणी. मिश्रण म्हणजे काय ते देखील आपण बघितलं. वेगवेगळी मूलद्रव्ये किंवा संयुगे एकमेकांमध्ये मिसळली की मिश्रण तयार होतं. मिश्रणाची वैशिष्ट्य, उदाहरणं ही देखील आपण पाहिली. त्यानंतर संमिश्र कशी तयार होतात ते देखील आपण बघितलं. दोन किंवा अधिक धातू यांच्या मिश्रणाने संमिश्र तयार होतात. याचं उदाहरण आपण पाहिलं होतं, पितळ, की जे तांब व जस्त यांच्या मिश्रणातून तयार होतो. मुलांनो, तुम्हाला आजचा हा पाठ समजला असेल असं मी गृहीत धरून आपण मूल्यमापनाकडे वळूया. तयार आहात ना सगळे? आपण सुरू करूया. हो मॅडम, करूया सुरू. ओके, बघा माझा पहिला प्रश्न. पुढील पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा वाचा. वाक्य आहे, स्नायूच्या कणांमध्ये आंतररेणवीय बल टिंबटिंब असते. पहिला पर्याय कमीत कमी, मध्यम, तिसरा जास्तीत जास्त आणि चौथं अनिश्चित. कोण सांगेल मला? मी सांगू आरुष? हा, बोल बाळा आरुष. स्नायूंच्या कणांमध्ये आंतररेणीय बल जास्तीत जास्त असते. व्हेरी गुड. दुसरं बघा, स्नायूंवर बाह्यदाब दिल्यावर सुद्धा त्याचा आकारमान कायम राहते. या गुणधर्माला टिंबटिंब म्हणतात. पर्याय आहे अकार्यता, असपिंड्यता, प्रवाहिता, स्थितिस्थापकता. कोण सांगतं मला उत्तर? टीचर, मी नेहा सांगू? हा, बोल नेहा. असंपिंड्यता. वाक्य पूर्ण वाचून सांग ना बाळा. स्नायूवर बाह्यदाब दिल्यावर सुद्धा त्यांचे आकारमान कायम राहते. या गुणधर्माला असंपिंड्यता म्हणतात. व्हेरी गुड. आता तिसरा प्रश्न बघा. वायूंमध्ये टिंबटिंब बल अतिशय क्षीण असल्यामुळे वायूंचे घटक कण मुक्तपणे हालचाल करू शकतात. पर्याय आहे आंतररेणवीय, दुसरं चुंबकीय, तिसरं आकर्षण आणि चौथं यापैकी नाही. कोण सांगतं मला? टीचर, मी सांगू आरुष? हा, बोल आरुष. वायूंमध्ये आंतररेणीय बल अतिशय क्षीण असल्यामुळे वायूंचे घटक कण मुक्तपणे हालचाल करू शकतात. व्हेरी गुड. खूप छान उत्तर दिलंस बाळा. थँक्यू. चौथा प्रश्न आहे, मूलद्रव्याच्या लहानात लहान कणांमध्ये टिंबटिंब प्रकारचे अणू असतात. पर्याय आहे 2, बी अनेक, 3, एक व डी भिन्न. हा, बोला, कोण सांगतंय? टीचर, मूलद्रव्याच्या लहानात लहान कणांमध्ये अनेक प्रकारचे अणू असतात. नाही बाळा, नीट आठव. हा, मूलद्रव्याच्या लहानात लहान कणांमध्ये एकच प्रकारचे अणू असतात. व्हेरी गुड. कारण मूलद्रव्य हा एकाच अणूंनी बनलेला आहे, एकाच प्रकारच्या अणूंनी. जसं ऑक्सिजन मध्ये फक्त ऑक्सिजनचेच गुणधर्म आहेत, ऑक्सिजनचेच अणू आहेत. हायड्रोजन म्हटल्यानंतर त्यात फक्त हायड्रोजनचेच अणू आहेत. आणि मूलद्रव्य ही एकाच प्रकारची असतात, त्याच्यामध्ये कुठल्याही
एक किंवा जास्त मूलद्रव्यांचं एकत्र मिश्रण नसतं, त्यामुळे मूलद्रव्य ही एक आणि एकच आहेत, त्याच्यामध्ये एकच प्रकारचे अणू असतात. पुढचा प्रश्न आहे, दोन किंवा अधिक घटक पदार्थ असणाऱ्या द्रव्याला टिंबटिंब म्हणतात. पहिलं संयुग, दुसरं मूलद्रव्य, तिसरं मिश्रण, चौथं धातू सदृश. दोन कोण किंवा अधिक घटक पदार्थ असणाऱ्या, एक मिनिट तुझं, असणारे संयुग म्हणतात टीचर त्यांना. नाही, दोन किंवा अधिक घटक पदार्थ मध्ये कुठलीच रासायनिक अभिक्रिया झालेली नाहीये, नुसते टीचर ते मी सांगू एकत्र का केले. असता? हा बोला. टीचर मिश्रण. मिश्रण म्हणतात, कारण त्यांच्यात रासायनिक अभिक्रिया झालेली नाहीये. जसं तुम्ही भेळ करता, भेळीमध्ये अनेक पदार्थ एकत्र कालवता, बरोबर की नाही? त्यांचं प्रमाण काहीच नसतं निश्चित, फक्त आपण पदार्थ एकत्र करतो आणि चवीप्रमाणे करतो. हे झालं मिश्रण. हवा, हवेमध्ये सुद्धा वेगवेगळे घटक आहेत, ते सुद्धा मिश्रणच आपण हवेला म्हणतो, हो की नाही? लक्षात आलं तुमच्या? आरुष, कळलं तुला? हो मॅडम, कळलं. आता गृहपाठ नीट कान देऊ नाही का, मी फक्त तोंडी तुम्हाला सांगणार आहे. मुलांनो, तुमच्या घरामध्ये वेगवेगळ्या वस्तू आहेत, स्वयंपाकघरात आहे, हॉलमध्ये आहेत, बेडरूम मध्ये असतील. अशा कोणत्याही 5 पदार्थ तुम्हाला घ्यायचे आहेत, त्या 5 वस्तूंची, पदार्थांचे प्रकार सांगायचे व त्यांचे 2-2 भौतिक गुणधर्म लिहायचे आहेत. आता उदाहरणार्थ, तुमच्या घरात स्टीलचं भांड आहे. स्टील हा द्रव्याचा कोणता प्रकार आहे? धातुरूप आहे, द्रवरूप आहे, वायुरूप आहे. त्यांचे गुणधर्म काय आहेत ते 2 त्याच्या पुढे लिहायचे. लक्षात आलं तुम्हाला काय करायचंय ते? हो मॅडम. अच्छा मुलांनो, आजचा पाठ तुम्ही छान समजून घेतला व उत्तम प्रतिसाद दिला, त्याबद्दल तुम्हा सर्व विद्यार्थी, पालक व उपस्थित मान्यवरांचे आभार मानते. धन्यवाद.